तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काची यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कोकण मायबोली यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, माझे नाव श्रेयस संतोष काटकर. हे तर तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलं आहे. अजून काय ते वाचा, लिंक वगैरे आहेत माझ्या अजून ॲपचे पण, तर त्या ॲपमध्ये जाऊन पण पहा तुम्ही. तर आपण न जास्त टाईम घेता आपण व्हिडिओला सुरू करूया. पण मित्रांनो, आपण जरा थोडी इन्फॉर्मेशन मी ह्या स्टार्टिंगला देणार आहे. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगमध्ये मी आपल्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे. तर माझ्या गावचं म्हणजे आमच्या गावाला कशा पद्धतीने आपल्या गणपतीचं विसर्जन होतं ते ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवणार आहे. मित्रांनो, हा माझा पहिलाच ब्लॉग आहे. म्हणजे पहिलाच ब्लॉग असं सांगता येणार नाही, कारण मागच्या वर्षी मी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात त्याच्याबद्दल पण ब्लॉग केलेला, पण तो ब्लॉग चुकून माझ्याकडून डिलीट झाल्याबद्दल मी आता ठरवले की आतापासून मी आपला ब्लॉग सुरू करायला, पहिला ब्लॉग. तर मित्रांनो, हा माझा पहिला ब्लॉग आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्त टाईम न घेताना आपण चला तर जाऊया. चाललेलं आहे आता नदीवरती विसर्जनासाठी, ते सुद्धा येत आहे. आणि मित्रांना पुढे हा रोहित दा मित्रांनो, आपल्या गावची परंपराच आहे की सगळ्या वाडीचे गणपती आल्यानंतर आरतीला सुरुवात करणार. तर मित्रांनो, थोड्याच वेळात आरती सुरू.
तर मित्रांनो आता विसर्जन होणार आहे नदीत. तर मित्रांनो आता विसर्जन होत आहे त्या बाप्पाचे आपले. आपले बाप्पा आता दिवस घेत आहेत. अरे वरती बसला ना आहे काय. वरती बघते जरा. तर मित्रांनो विसर्जन झाल्यानंतर आपल्याकडे नदीत पोहायची अशी परंपरा पण आहे. विविध आहे तर सर्वांना भिजल पोहाय. तर मित्रांनो गणपती विसर्जन झाल्यानंतर अरे वाना मित्रांनो मी आले आता घरी. म्हणजे असं दमल्यासारखं वाटतंय थोडं, विसर्जनापासून आलंय ना. तर मित्रांनो हा माझा ब्लॉग इथेच समाप्त होत आहे. तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा की कसा वाटला हा ब्लॉग, शेअर करा जर तुम्हाला वाटलं तर, आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका.